आवळ्याची एक हेल्दी रेसिपी शेअर करता जे तुम्ही स्टोअर पण करू शकता 1 इयरपर्यंत. सो हे आवळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर कढीपत्ता पण छान धुवून घ्यायचा. आवळा कट करून घेतला आहे मी. त्यामध्येच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे वॉश करून. जिंजरचे 1-2 तुकडे, काळं मीठ थोडंसं, पाणी न टाकता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मला थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करावं लागलं आहे कारण खूप म्हणजे पाणी विदाऊट पाणी ते एकदम काय म्हणतो आपण त्याला प्रॉपर बारीक नव्हतं होत ते. थोडंसं हलकंसं पाणी मी ॲड केलं म्हणजे अर्धा कप वगैरे. आणि मग याला मी या कपड्यामध्ये चांगल्या स्वच्छ कपड्यामध्ये हे स्टेन करून घेते. मी इथे पण टाकून घेतलं आहे आणि याचं रस मी काढून घेते. घ्यायचं, स्क्वीज करून घ्यायचं. एवढं हे ज्यूस निघालं आहे. मी याच्यामध्ये आईस क्यूबमध्ये भरून घेते आईसच्या ट्रेमध्ये. हे मी मिशोवरून मागवलं आहे फक्त 80 रुपीजमध्ये. तुम्ही पण ऑर्डर करू शकता. एक पाव आवळ्यामध्ये माझं ऑलमोस्ट एवढे सगळे झाले आहे. उद्या मी याला फ्रीजमध्ये ठेवत आहे, फ्रीझरमध्ये. आणि आपण याला कसं वापरू ते उद्या सकाळी दाखवते. दोन्ही पण ट्रे मी फ्रीजमध्ये ठेवून घेतले आहे. याला आपण 8 ते 10 तास ठेवू, म्हणजे रात्रभरच ठेवते मी आता. उद्या सकाळी याला आपण 1 क्यूब काढून गरम पाण्यामध्ये घ्यायचं, कोमट पाण्यामध्ये. 2 कप टाकून घेते. याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचं. आवळ्याचे बाईट्स रेडी झाले आहे. याला ते कसं काढायचा